नमस्कार. सर्वात आधी तुम्हाला इंटरनॅशनल टी डेच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या या शॉर्टमध्ये आपण टीमध्ये कोणकोणते कंटेंट असतात आणि टीच्या प्रोडक्शनमध्ये वर्ल्डमध्ये कोणकोणत्या देशाचा रँक लागतो किंवा कशा प्रकारे लागतो तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, टीमध्ये मेजरली पॉलिफिनॉल्स, फ्लेवोनॉइड्स, नंतर थियाफ्लेविन्स, कॅटेचिन्स, कॅफीन, अल्केलॉइड्स, अमायनो ॲसिड, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन यासारखे घटक आपल्याला दिसून येतात आणि या घटकांचे वेगवेगळ्या टीमध्ये वेगवेगळे काम आहेत. नंतर आपण प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून जर कधी बघितलं तर टीच्या प्रोडक्शनमध्ये चायनाचा रँक फर्स्ट लागतो, ज्याचं की उत्पादन आहे किंवा प्रोडक्शन जे आहे ते 2.4 बिलियन टन एवढं आहे. नंतर सेकंड जो रँक आहे तो इंडियाचा लागतो. इंडियाचा रँक जो आहे तो सेकंड आहे आणि इंडियाचं प्रोडक्शन जे आहे ते 900 मिलियन टन आहे. आणि नंतर तिसरा रँक लागतो केनियाचा आणि चौथा रँक लागतो श्रीलंकाचा. तर बघा, आपण या लेक्चरमध्ये किंवा आपण या शॉर्टमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. तर टीमध्ये कोणकोणते केमिकल कंपाऊंड आपल्याला सापडतात आणि प्रोडक्शन वाईज टीमध्ये कोणकोणत्या देशाचा रँक कसा लागतो. तर होप सो तुम्हाला या दोन गोष्टी कळाल्या असतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.